आता एक मोठी बातमी, किरीट सोमय्या यांच्याकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहत सज्जाद नोमानी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे। किरीट सोमय्या यांनी सज्जाद नोमानींचा आणखी एक व्हिडिओ समोर आणलाय। लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्यांचे सोशल बॉयकॉट करा असं या व्हिडिओमध्ये म्हटलंय। तर व्हिडिओद्वारे नोमानींनी हे आवाहन केलेलं आहे। नोमानी वोट जिहाद करत असल्याची तक्रार करत किरीट सोमय्या यांनी आयोगाला पत्र लिहत कारवाईची मागणी केलेली आहे। अमरावतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सकाळी धामणगाव रेल्वे इथे जाहीर सभा होणार आहे। तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी चंद्रपुरातील चिमूरमध्ये सभा होणार आहे। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या सभांचा धडाका पाहायला मिळतोय। शिर्डीतील उमेदवार प्रभावती घोगरे, संगमनेरचे उमेदवार बाळासाहेब थोरात, श्रीरामपूरचे उमेदवार हेमंत ओगले यांच्यासाठी प्रियंका गांधी संयुक्त सभा घेणार आहेत। मुख्यमंत्री शिंदेंची तोफ आज सिंधुदुर्गात धडाडणार आहे। सावंतवाडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे। अजित पवारांच्या आज 4 सभा होणार आहे। सोलापूर, जुन्नर, खेड आणि नाशिकमध्ये अजित पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। उद्धव ठाकरेंची डोंबिवलीमध्ये आज जाहीर सभा होणार आहे। ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्यासाठी उद्धव ठाकरे प्रचार करणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात 2 ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे। तर संध्याकाळी नाशिकच्या सिडको भागात मनसेच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा ते घेणार आहेत।